नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी वेगवान आढावा. मराठ्यांप्रमाणे मुस्लिमांनी आरक्षणासाठी मैदानात उतरावं असं आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतल्या सभेत केलंय. तिरंगा रॅली रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांवर कोणाचा दबाव होता असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. मुस्लिमांच्या आरक्षणाचा जाब विचारा असं वक्तव्य त्यांनी केलं. दहाड अभी बाकी है असं म्हणत आगामी काळात आरक्षणासाठी संघर्ष तीव्र करणार असल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. वक्फ बोर्डाच्या जमिनी परत करा अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या नेमकेची बोलणी या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शिवसेना खासदार संजय राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली. पुस्तकाच्या भगव्या रंगाच्या कव्हरवरून तुमच्या विचाराला भगवे कव्हर लागलं, हे सरकार बेरंग नाही असं राऊत म्हणाले. मी शरद पवारांना बसायला खुर्ची का दिली यावर टीका करणाऱ्यांनी शरद पवार यांची 61 भाषणं वाचली पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडलाय. संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे हेच कळत नाही. संजय राऊत जसं दाखवतात तसे नाहीत, लावालावीचं काम करतात, त्यामुळे त्यांचं नाव संजय राऊत आहे अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. देशात सत्ता असताना भाजपनं ऐक्य कधीच तोडलं नाही असंही राणे म्हणाले. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच असल्याचं मतही राणेंनी व्यक्त केलं. मेट्रो 2 आणि 3चं काम जलद गतीनं सुरू असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जातोय. हा दावा किती फोल आहे हे सांगणारे ट्विट मुंबई भाजपच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले. मुंबईकर गेली 2 वर्ष ज्या मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत त्या मेट्रोच्या कामाला केवळ बालहट्ट पुरवण्यासाठी स्थगिती दिली. कामाला जसा विलंब होतोय तसा खर्च दिवसागणिक वाढतोय हे सामान्य मुंबईकर जाणतो. आदित्य ठाकरे आणि मुंबईकरांना दुधकुळ समजणं बंद करावा असा टोला भाजपच्या ट्विटरमध्ये लगावण्यात आला. माडाच्या परीक्षेत दलालांचा सुळसुळाट असल्याची कबुली खुद्द गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. माडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी पैसे घेतले त्यांनी रविवारी रात्रीपर्यंत ते परत करावेत असं जितेंद्र आव्हाड यांनी बजावलंय. तसंच परीक्षेत कोणतीही गडबड होणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली आहे. चंद्रपूर शहरात सिक्युरिटी गार्ड बोर्डच्या माध्यमातून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्षेप घेतलाय. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून पात्र उमेदवारांना डावलण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच उमेदवारांना कुणालाही पैसे देऊ नका असं आवाहन करत भरती थांबवण्याची आणि पारदर्शकपणे भरती राबवण्याची मागणी केली आहे. आजपर्यंत सगळ्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली, त्याच पद्धतीने येत्या निवडणुकीत देखील साथ द्या. विकास कामांसाठी 100 कोटी रुपये देतो असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहे. तर 100 कोटींची घोषणा करताच एका कार्यकर्त्याने जोरदार घोषणाबाजी करता दुपारी चंद्रावर गेलात का असा टोला पवारांनी लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पेकला. तर सभेत कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याचं लक्षात येताच त्यांनी सगळ्यांना मास्क लावण्याचं आणि लस घेण्याचं आवाहन केलं. आमदार रवी राणा यांनी अमरावती लगतच्या परसोडा इथल्या गिट्टी खदानीवर धडक दिली. या ठिकाणी अनधिकृत जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्यानं त्या महसूल प्रशासनाकडून जप्त करण्यात आल्या. 25 ते 30 फूट खोल खदानीसाठी जिलेटिन कांड्या टाकून जमिनीत अनधिकृत स्फोट करत असल्याचा आरोप रवी राणांनी केला. तर या स्फोटामुळे लगतच्या 5 ते 6 गावातील घरांना भेगा पडल्या. या गावातील पाणी पातळी खोल गेल्याचा आरोप राणांनी केला. एकीकडे 12 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे, तर दुसरीकडे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या निमित्तानं परळी शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय. राष्ट्रवादीनं रस्त्याच्या दुतर्फा कमानी आणि 48 ते 50 फूट कटआउट लावलेत, तर भव्य अशा रांगोळीनं शरद पवार यांची प्रतिमा साकारली आहे. तर दोन्ही गटात आपापल्या नेत्यांचे बॅनर सर्वात मोठे असावेत याच्यासाठी जणू चढाओढ लागली. महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबी समुद्र किनारपट्टीवर 40हून अधिक समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी मनसेनं सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक शनिवारी मुंबईच्या सर्व किनारपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी उतरवले. दहिसर विधानसभा विभाग अध्यक्ष
राजेश येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी आणि उपविभाग अध्यक्ष वसंत धोंडगे, चित्रपट सेनेचे चिटणीस संपदा बगळ आणि सर्व महाराष्ट्र सैनिक दाणापाणी या किनारपट्टीवर स्वच्छतेसाठी सज्ज झाले। जालन्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। एकीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकऱ्यांना सोमवारपर्यंतचं अल्टिमेटम दिलंय, मात्र तरीही इथले कर्मचारी संपावर ठाम आहेत। जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय। तर विभागीय नियंत्रकाकडून दबाव तंत्राचा वापर करून संप मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलाय। परिवहन मंत्र्यांनी 13 डिसेंबरपर्यंत कामावर येण्याचं अल्टिमेटम दिलं असून वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, रिसोड, मंगळूरपीर आणि वाशिम या 4 एसटी आगारातील कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। कोणतीही कारवाई केली तरी विलीनीकरणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांनी ठणकावलं। राज्यात शनिवारी 807 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली। 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी ओमिक्रॉनचा एकही रुग्णाची नोंद झाली नाही। आमदार आणि खासदारांच्या गाडीवर सर्रासपणे अशोक स्तंभाचं स्टिकर लावलेले असतात, मात्र असे स्टिकर लावणं हे बेकायदेशीर असून यापुढे थेट आमदार आणि खासदारांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे। याबाबतचे आदेश थेट वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तांना दिलेत। अशोक स्तंभ असलेलं स्टिकर लावण्याचा अधिकार आमदार आणि खासदारांना नसून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उल्हासनगरचे समाजसेवक राम वाधवा यांनी केली होती। क्षुल्लक चुका झाल्यास औषध विक्रेत्याचे 15 दिवसाचं निलंबन करण्यासंबंधी अन्न आणि औषध प्रशासनानं परिपत्रक काढलं। औषध वितरण क्षेत्रात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना स्थिरावण्याची संधी मिळावी यासाठी हे सगळं सुरू असल्याचा आरोप करून हे परिपत्रक मागे घेतलं नाही तर राज्यातील 70,000 औषध विक्रेते आंदोलन करतील, गरज पडल्यास बंद देखील पुकारतील, असा इशारा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदेने दिला। भिवंडीत मुंबई महापालिकेच्या पाईपलाईनचा वॉल अचानक फुटल्यानं त्यातून पाण्याचा फवारा तब्बल 50 ते 60 फूट उंच उडून लाखो लिटर पाणी वाया गेलं। हे पाणी कारंजाप्रमाणे उडत असल्यानं त्याचा आनंद घेण्यासाठी काही मुलांनी पाईपलाईनवर चढून त्या पाण्यात आंघोळ केली, मात्र पाईपलाईन फुटल्याची माहिती बीएमसीला मिळताच तात्काळ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत 1 तासाच्या आत पाईपलाईनची दुरुस्ती केली। जालन्यात शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली। सीपी अध्यापक महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। रशियातून आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आणि कोच तिमिरलान बोस्तानोव हे या स्पर्धेचं आकर्षणाचं केंद्र ठरले। या स्पर्धेत सुमारे 200हून अधिक महिला आणि पुरुष मल्लांनी सहभाग नोंदवला। स्पर्धेत निवड झालेले मल्ल राष्ट्रीय स्पर्धेत नेतृत्व करतील। भुसावळमध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीनं द्वैवार्षिक 2 दिवसीय अधिवेशन आजपासून सुरू झालं। रेल्वेच्या खासगीकरणाचा नॅशनल रेल्वे मजदूर युनियननं तीव्र विरोध केला असून या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाच्या खासगीकरणाच्या धोरणाविषयी गांभीर्यानं चर्चा केली जाणार आहे। या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय सावकारे, ARFचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती। अकोल्यातील 11 महाराष्ट्र NNCC बटालियनतर्फे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना कॅन्डल मार्च काढून हुतात्मा स्मारकावर श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी मेणबत्ती घेऊन रॅली काढली। भर दिवसात सोने व्यापाऱ्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या। दरोडेखोरांनी अंबाजोगाईतून सोने खरेदी करण्यासाठी नवी मुंबईत आलेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकत दरोडा टाकला। दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत 6 दरोडेखोरांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कर्नाटकातून ताब्यात घेतले। भद्रावतीचे तहसीलदार डॉक्टर निलेश खटके यांना 25,000ची लाच घेताना रंगे हात अटक करण्यात आली आहे। नागपूर इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयात लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। वीटभट्टीसाठी लागणाऱ्या लाल मातीच्या उत्खननाची परवानगी देण्यासाठी तहसीलदारांनी फिर्यादीला 25,000 रुपयांची लाच मागितली। त्यामुळे खटकेंवर ही कारवाई करण्यात आल्याचं महसूल विभागात एकच खळबळ उडाली। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून चोरानं 50,000 रुपये आणि काही महत्त्वाची कागदपत्र चोरल्याचा प्रकार उघडकीस आलाय।
खासगी सचिव बाबासाहेब शिंदे 10 डिसेंबर रोजी एका विवाह सोहळ्यावरून परतत असताना ही चोरी झाली। गृहमंत्र्यांच्या सचिवाची बॅग चोरीला गेल्याची घटना वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस माध्यमांपासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप होतोय। गृहमंत्र्यांच्या सचिवाच्या गाडीतून चोरी झाल्यानंतर पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली असून चोरांचा शोध पोलीस घेत आहेत। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। अल्टिमेटम दिलं असून वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगळूर, पीर आणि वाशिम या 4 एसटी आगारातील कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। कोणतीही कारवाई झाली तरी विलिनीकरणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही असं संपकरी कर्मचारी सांगतायत। शिरूर तालुक्यातील आंधळगाव इथं दौंड डेपो आगाराच्या एसटी बसवर 2 अज्ञात दुचाकीस्वारांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमध्ये एसटीचे ड्रायव्हर सुनील मंजुळकर जखमी झालेले आहेत, तर एसटीच्या काचा फुटून मोठं नुकसान झालंय। घटनेनं कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या स्थगितीनंतर 17 डिसेंबरला केंद्र आणि राज्य सरकार विरोधात ओबीसी व्हीजेएनटी जनम मोर्चा काढणार आहेत। यावेळी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जाणार अशी घोषणा ओबीसी व्हीजेएनटी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली। राज्यातील ओबीसींच्या समन्वयकांची चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचं सानप म्हणाले। तर चक्काजाम आंदोलन करूनही ठोस निर्णय घेतला नाही तर थेट मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा त्यांनी दिला। ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। सोलापुरातील संभाजी आर्मर आणि संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली। सोलापुरात एका संस्थेचा पुरस्कार स्वीकारण्याकरता ते आले होते। पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम सुरू असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। विजापूर नाका पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। हॉटेलच्या गेटवरच गिरीश कुबेर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती। मुंबई विमानतळावर एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली। समीर वानखेडे यांच्या पथकाकडून विमानतळासह आणखी 2 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। यावेळी डोंगरी भागातून एमडी ड्रग जप्त करण्यात आलं। यावेळी एकाला एनसीबीने ताब्यातही घेतलं। मुंबई विमानतळावर नार्कोटिक्स विभागाने एक मोठी कारवाई केली। विमानतळावर दाखल झालेल्या 2 झिम्बाब्वेच्या नागरिकांकडून 240 कोटी रुपयांचा 35 किलो हेरोईन जप्त करण्यात आलं। या प्रकरणी झिम्बाब्वेच्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे। अहमदनगरमधील बोगस बायोडिझेल प्रकरणात पोलिसांनी हायकोर्टात धाव घेतली। अटकपूर्व जामीन मिळालेल्या 9 आरोपींच्या विरोधात पोलिसांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केली आहे। 9 आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी पोलिसांनी केली आहे। अकोला, वाशिम, बुलडाणा विधान परिषदेसाठी 98.30% मतदान झाले। भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल आणि शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांच्यात लढत झाली। दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। विदर्भातील चिखलदरा इथं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगल केबलवर चालणारा स्कायवॉक तयार करण्याचं काम सुरू केलं होतं। या स्कायवॉकचं 75% काम झालंय। आता मात्र वनविभागाने तांत्रिक अडचण काढून वर्षभरापासून काम थांबवलंय। वनविभागाच्या सगळ्या त्रुटी दूर करून नव्यानं हा प्रस्ताव आता दाखल करण्यात आल्याची माहिती सिडकोचे कार्यकारी अभियंता जामणीकर यांनी दिली। जालन्यामध्ये खोतकर आणि दानवेंमधला बॅनर वॉर चिघळण्याची शक्यता। एका युवा सैनिकानं शहरात शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचे बॅनर लावलेत। या बॅनरवर खोतकरांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय। दुसरीकडे आगामी निवडणुकीत दानवे 5 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील आणि डबल हॅट्रिक पूर्ण करतील असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। मनसेकडून कोकण किनारपट्टीवरील 40 समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला। या पार्श्वभूमीवर देवगड तसंच वेंगुर्ले किनाऱ्यावर आज ही मोहीम राबवली जाते। या मोहिमेत पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं। क्षुल्लक चुका झाल्यास औषध विक्रेत्यांचे 50 दिवसांचे निलंबन करण्यासंबंधी अन्न आणि औषध प्रशासनानं परिपत्रक काढलंय। औषध वितरण क्षेत्रामध्ये मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना स्थिरावण्याची संधी मिळावी याकरता हे सगळं सुरू असल्याचा आरोप करून हे पत्रक मागे घेतलं नाही तर राज्यातील 70,000 औषध विक्रेते आंदोलन करतील। गरज पडल्यास बंद देखील पुकारतील असा इशारा केमिस्ट आणि ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वीकेंडमुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतुकीचा वेग मंदावलाय। मात्र यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय।
लॉकडाऊनमध्ये वाशिम जिल्हा आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीनं एकूण 34,000 वाहनांवर कारवाई केली. त्यावर ई-चलनाद्वारे दंड ठोठावण्यात आला होता. या प्रकरणांचा निपटारा करण्याकरता वाशिममध्ये आज लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं. वाहनावरील दंड भरण्याकरता वाहनधारकांनी एकच गर्दी केली. आतापर्यंत हजारो वाहनधारकांनी दंड भरला असून इतरांनी लोक न्यायालयामध्ये येऊन दंडाची रक्कम भरण्याचं आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश मोहोड यांनी केलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पेट कॉर्नर ही देशातली पहिली संकल्पना राबवण्यात आली. या संकल्पनेत नागरिकांनी पाळीव प्राण्यांना शौचासाठी पेट कॉर्नरच्या वाळू टाकलेल्या ठिकाणी घेऊन येणं अपेक्षित आहे. तसं न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या संकल्पनेचं लोकार्पण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी आपल्या 2 पाळीव कुत्र्यांसह शंकर महादेवन यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईत दाखल झालेली आहे. खासदार इम्तियाज जलील आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले. तिरंगा रॅलीत मोठी गर्दी आहे. नवी मुंबई टोलनाक्यावर एमआयएमला रोखण्याचा प्रयत्न झाला, पण हा प्रयत्न असफल ठरला. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या रॅलीवर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकीकडे एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईत दाखल झाली, दुसरीकडे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. त्यामुळे मुंबईत सभा रॅली काढण्यावर बंदी असल्याचं वळसे पाटील म्हणाले. त्यामुळे एमआयएमच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या मानखुर्द टोलनाक्यावर गाड्या अडवण्यात आल्या. एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी रोखल्या. त्यामुळे मानखुर्द टोलनाक्यावर तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. औरंगाबादमध्ये सकाळी तिरंगा रॅली दरम्यान हायव्होल्टेज ड्रामा झाला. खासदार इम्तियाज जलील यांचा ताफा पोलिसांनी रोखला. कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र काही वेळानंतर या रॅलीला पुन्हा सुरुवात झाली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा ताफा मोठ्या प्रमाणात असल्यानं काही काळ पुणे मुंबईकडील वाहतूक कोंडी बघायला मिळाली. तसंच 200 ते 250 गाड्या या टोल न भरताच एक्सप्रेसवेच्या टोलवरून निघून गेल्या. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून टोल आकारणी देखील केली नसल्यानं सामान्यांना वेगळा न्याय असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तर जलील यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा ताफा हा मुंबईत दाखल झाला. नाशिकमध्ये धुळ्यावरून आलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांकडून पाठलाग करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मुंबईकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. कार्यकर्त्यांनीही पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. अखेर एमआयएमचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. शुक्रवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना अश्लील भाषेत धमकीचं पत्र आलेलं होतं. त्यावर त्यांनी हे पत्र लिहिलं. त्याच्या शोधात असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्याचं म्हटलं. तसंच महापौर आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देत असल्याचंही दिलीप वळसे पाटील म्हणाले. बाजोरिया यांच्यात लढत झाली. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. विदर्भातील चिखलदरा इथं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगल केबलवर चालणारा स्कायवॉक तयार करण्याचं काम सुरू केलं होतं. या स्कायवॉकचं 75% काम झालंय. आता मात्र वनविभागानं तांत्रिक अडचण काढून वर्षभरापासून काम थांबवलंय. वनविभागाच्या सगळ्या त्रुटी दूर करून नव्यानं हा प्रस्ताव आता दाखल करण्यात आल्याची माहिती सिडकोचे कार्यकारी अभियंता जामणीकर यांनी दिली. जालन्यामध्ये खोतकर आणि दानवेंमधला बॅनर वॉर चिघळण्याची शक्यता. एका युवा सैनिकानं शहरात शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचे बॅनर लावलेत. या बॅनरवर खोतकरांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय. दुसरीकडे आगामी निवडणुकीत दानवे 5 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील आणि डबल हॅट्रिक पूर्ण करतील असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. मनसेकडून कोकण किनारपट्टीवरील 40 समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला. या पार्श्वभूमीवर देवगड तसंच वेंगुर्ले किनाऱ्यावर आज ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेत पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं. क्षुल्लक चुका झाल्यास औषध विक्रेत्यांचे 50 दिवसांचे निलंबन करण्यासंबंधी अन्न आणि औषध प्रशासनानं परिपत्रक काढलंय. औषध वितरण क्षेत्रामध्ये मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना स्थिरावण्याची संधी मिळावी याकरता हे सगळं सुरू असल्याचा आरोप करून हे पत्रक मागे घेतलं नाही तर राज्यातील 70,000 औषध विक्रेते आंदोलन करतील. गरज पडल्यास बंद देखील पुकारतील असा इशारा केमिस्ट आणि ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वीकेंडमुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतुकीचा वेग मंदावलाय, मात्र यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। लॉकडाऊनमध्ये वाशिम जिल्हा आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीनं एकूण 34,000 वाहनांवर कारवाई केली। त्यावर ई-चलनाद्वारे दंड ठोठावण्यात आला होता। या प्रकरणांचा निपटारा करण्याकरता वाशिममध्ये आज लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं। वाहनावरील दंड भरण्याकरता वाहनधारकांनी एकच गर्दी केली। आतापर्यंत हजारो वाहनधारकांनी दंड भरला असून इतरांनी लोक न्यायालयामध्ये येऊन दंडाची रक्कम भरण्याचं आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश मोहोड यांनी केलं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पेट कॉर्नर ही देशातली पहिली संकल्पना राबवण्यात आली। या संकल्पनेत नागरिकांनी पाळीव प्राण्यांना शौचासाठी पेट कॉर्नरच्या वाळू टाकलेल्या ठिकाणी घेऊन येणं अपेक्षित आहे। तसं न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल। या संकल्पनेचं लोकार्पण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी आपल्या 2 पाळीव कुत्र्यांसह शंकर महादेवन यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईत दाखल झालेली आहे। खासदार इम्तियाज जलील आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले। तिरंगा रॅलीत मोठी गर्दी आहे। नवी मुंबई टोलनाक्यावर एमआयएमला रोखण्याचा प्रयत्न झाला, पण हा प्रयत्न असफल ठरला। त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या रॅलीवर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एकीकडे एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईत दाखल झाली, दुसरीकडे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली। त्यामुळे मुंबईत सभा रॅली काढण्यावर बंदी असल्याचं वळसे पाटील म्हणाले। त्यामुळे एमआयएमच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले। मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या मानखुर्द टोलनाक्यावर गाड्या अडवण्यात आल्या। एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी रोखल्या। त्यामुळे मानखुर्द टोलनाक्यावर तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली।